BA प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना माझा सस्नेह नमस्कार। विद्यार्थी मित्रहो, तुम्ही ऑप्शनलमध्ये जो इतिहास विषय निवडला त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आणि या विषयाच्या पहिल्या सेमिस्टरसाठी जो विद्यापीठानं अभ्यासक्रम निवडलेला आहे त्याची माहिती देतो। च्या अगोदर इतिहास या विषयासाठी तुम्हा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरसाठी 2 पेपर आहेत। प्रत्येक पेपर हा 75 गुणांचा आहे। ज्यामध्ये 35 मार्क हे इंटरनल आहेत आणि तुमची थिअरी एक्झाम ही 40 गुणांची आहे। याचं टोटल आहे 75। आणि या 75 गुणांच्या पेपरमध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी 4 घटक दिलेले आहेत आणि या 4 घटकांचा आज आपण चर्चा करणार आहोत। आपला पहिला जो पेपर आहे तो आहे प्राचीन भारताचा इतिहास। पेपर फर्स्ट, हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया अप टू 647 AD। प्राचीन भारताचा इतिहास आरंभापासून किंवा प्रारंभापासून ते इसवी सन 647 पर्यंतचा भाग आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे। या पेपरमध्ये आपल्याला 4 घटक दिलेले आहेत, ते आपण क्रमाने पाहू। याच्यातला पहिला घटक आहे सोर्सेस। सोर्सेस म्हणजे साधने। प्रकरण पहिले, साधने। याच्यामधलं अ बीट आहे आर्किओलॉजिकल सोर्सेस, पुरातत्वीय साधने। यालाच भौतिक साधने असं सुद्धा म्हटलं जातं किंवा अलिखित साधने असं सुद्धा म्हटलं जातं। आर्किओलॉजिकल सोर्सेस, आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व आणि सोर्सेस म्हणजे साधने। त्याच्यानंतर ब आहे, बी बीट आहे लिटररी सोर्सेस। लिटररी म्हणजे लिखित साधने। यालाच वाङ्मयीन साधने सुद्धा म्हटलं जातं किंवा पुराभिलेखीय साधने सुद्धा म्हटलं जातं। याच्यानंतर घटक दुसरा आहे स्टोन एज अँड इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन। स्टोन म्हणजे दगड, म्हणजे अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीचे नागरीकरण। सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीकरण। याच्यामध्ये पहिलं बीट आहे ए, स्टोन एज, अश्मयुग, व्हॅरियस स्टेजेस, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग। याच्यानंतर ब आहे इंदुज व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृतीचं नागरीकरण, डिस्कवरी म्हणजे शोध, मेजर साईट्स अँड इट्स एक्झिबिशन, तिथल्या ज्या काही मुख्य भाग आहेत, बाजू आहेत किंवा शहरं आहेत, नगरं आहेत किंवा ठिकाणं आहेत आणि त्याच्यात केलेलं संशोधन आहे। याच्यामध्ये आहे मोहनजोदारो, हरप्पा, कालिबंगन अँड लोथल। मोहनजोदडो, हडप्पा, कालिबंगन आणि लोथल ही जी काही साईट आहेत, ही जी शहरं आहेत,
हा जो भाग आहे, विभाग आहे, याचं संशोधन म्हणजे याचा शोध केव्हा लागला, कोणी लावला आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, याचा अभ्यास आपल्याला या बीटमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आहे टाऊन प्लॅनिंग. टाऊन म्हणजे नगर आणि प्लॅनिंग म्हणजे रचना, नगर रचना. त्याच्यानंतर अभ्यास करायचा आहे कॉजेस ऑफ डिक्लाइन. कॉजेस म्हणजे कारण आणि डिक्लाइन म्हणजे ऱ्हास किंवा पतनाची. आता कशाच्या ऱ्हासाची किंवा पतनाची कारणं पाहिजे आहेत आपल्याला, तर आपल्याला पाहिजे आहेत सिंधू संस्कृतीच्या पतनाची किंवा ऱ्हासाची कारणं. याच्यानंतर प्रकरण तिसरं आहे, घटक तिसरा, वैदिक एज, वैदिक युग. याच्यामध्ये ए आहे प्री वैदिक एज, पूर्व वैदिक युग. त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इकॉनॉमिक लाईफ पाहिजे आहे. पॉलिटिकल, सोशियल, रिलिजियस अँड इकॉनॉमिक लाईफ याचा अभ्यास आपल्याला या अ बीटमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आहे ब, पोस्ट वैदिक एज. यालाच आपण उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ असंही संबोधतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पॉलिटिकल, सोशियल, रिलिजियस अँड इकॉनॉमिक लाईफ याचा अभ्यास करायचा आहे, राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थितीचा किंवा त्यांच्या जीवनाचा. त्याच्यानंतर प्रकरण चौथं आहे जैन अँड बुद्धिस्ट इंडिया. जैन आणि बौद्ध धर्माच्या काळातला भारत. याच्यामध्ये पहिलं बीट आहे 16 महाजनपदाज, 16 महाजनपदं. याच्यामध्ये बी आहे वर्धमान महावीर यांचं जीवनचरित्र आणि त्यांचं तत्त्वज्ञान, अर्ली लाईफ अँड हिज फिलॉसॉफी. त्याच्यानंतर आहे सी, गौतम बुद्धा यांचंसुद्धा जीवनचरित्र आणि त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान. या उपघटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सारांश रूपानं हे जे प्रकरण पहिलं आहे साधने, दुसरं आहे अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीचं नागरीकरण, तिसरं आहे वैदिक युग आणि चौथं आहे जैन आणि बौद्ध धर्माच्या काळातील भारत. या चारही घटकांचा अभ्यास आपल्याला टप्प्याटप्प्यानं किंवा क्रमाक्रमानं करता येतो, कारण इतिहास हा क्रमाक्रमानं, टप्प्याटप्प्यानं, पद्धतशीर, सुसंगतशीर लिहिला गेलेला असतो. या पहिल्या पेपरनंतर आपण दुसऱ्या पेपरमधील पहिल्या सेमिस्टरसाठीचा जो पाठ्यक्रम दिलेला आहे त्याची चर्चा करूयात. इतिहास या विषयाचा पेपर सेकंड आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास, पेपर क्रमांक 2. हा पेपरसुद्धा इसवी सन 648 ते 1526 पर्यंतचा अभ्यास आपल्यासाठी देतोय. याची मार्किंगसुद्धा 75 गुणांची आहे. याच्यामध्ये अंतर्गत गुण आहेत 35 आणि थेरी आहे 40 गुणांची. आणि या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला 4 घटक अभ्यासायचे आहेत. पेपर क्रमांक 2, भारताचा इतिहास. याच्यामधला पहिला घटक आहे, पहिला घटक सोर्सेस म्हणजे साधने. याच्यातसुद्धा अ बीट आणि ब बीट दिलेलं आहे. आर्किओलॉजिकल सोर्सेस आपण पहिल्या पेपरमध्ये पाहिलं, यालाच पुरातत्वीय साधनं म्हणतात, यालाच भौतिक साधनं म्हणतात, यालाच अलिखित साधनंसुद्धा म्हणतात. याच्यानंतर आहे ब, लिटररी सोर्सेस, लिखित साधने, यालाच पुरावी लेखीय साधनेसुद्धा म्हणतात किंवा वाङ्मयीन साधनेसुद्धा म्हणतात. प्रकरण दुसरं आहे
राष्ट्रकूटा, चालुक्य अँड यादवा. राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव ही तीनही राजघराणे आहेत. याच्यामध्ये ए आहे राष्ट्रकूट. मग राष्ट्रकूट सत्तेचा संस्थापक कोण, तर दंतीदुर्ग. त्याच्यानंतर कृष्ण प्रथम, अमोघवर्ष प्रथम आणि कृष्ण तिसरा. या राजांचा अभ्यास आपल्याला या राष्ट्रकूट घराण्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आहे ब, चालुक्य ऑफ कल्याणी. कल्याणीचे चालुक्य, ज्याला आपण आज बसव कल्याण म्हणतो, कर्नाटकामधलं हे नगर शहर. तत्कालीन या काळातले राजांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये या घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा, याच्यानंतर विक्रमादित्य सहावा. या दोन राजांचा अभ्यास या कल्याणीच्या चालुक्य घराण्यामध्ये आपल्याला करायचा आहे. याच्यानंतर आहे सी, यादवा म्हणजे यादव. यादव घराण्यातील भिल्लम पंचम किंवा भिल्लम पाचवा. त्याच्यानंतर रामचंद्र देवा, यालाच रामदेवरायसुद्धा म्हटलं जातं. या राजांचा अभ्यास करायचा आहे, यांच्या कामगिरींचा अभ्यास करायचा आहे. आणि याच्यानंतर या यादवांच्या ऱ्हासाची कारणं पाहायची आहेत. डिक्लाईन ऑफ यादवाज. डिक्लाईन म्हणजे पतन किंवा ऱ्हास. याच्यानंतर प्रकरण तिसरं आहे राजपूत गॅनेस्टी किंवा डॅनेस्टी. डॅनेस्टी म्हणजे घराणे, राजपूत घराणे. याच्यामध्ये ए, गुर्जर प्रतिहार घराणं, चौहान घराणं आणि सोळंकी घराणं. या तीन राजपूत घराण्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि दुसरं बीट आहे बी, डिक्लाईन ऑफ राजपूत डॅनेस्टी. राजपूत घराण्यांचे किंवा राजपूत सत्तेचे पतन. आणि याच्यातला शेवटचा घटक आहे चौथा, विजयनगर अँड बहामणी एम्पायर. एम्पायर म्हणजे साम्राज्य. विजयनगर आणि बहामणी साम्राज्य. याच्यातलं पहिलं बीट आहे ए, विजयनगर. या विजयनगर साम्राज्यामधला हरिहर प्रथम, बुक्का प्रथम आणि कृष्णदेवराया या तीन राजांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. याच्यानंतर आहे बी, बहामणी एम्पायर. हे घराणं आहे बहामणी. याच्यामध्ये अल्लाउद्दीन हसन बहमनशाह, मोहम्मद शाह तिसरा आणि या राजघराण्याचा जो वजीर होता मोहम्मद गवान, या मेहमूद गवानचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. ही चार प्रकरणं तुम्हाला अंतर्गत आणि थेरी पेपरसाठी 75 गुणांसाठी आहेत. आता याच्यावर जी काही थेरीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत ते तुम्हाला 40 गुणांचे आहेत. आणि 40 गुणांचं डिवायडेशन पेपर क्रमांक फर्स्ट आणि पेपर क्रमांक सेकंड ही जी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यायची आहे त्याच्यामध्ये याला 40 गुण आहेत. आणि या 40 गुणांचं डिवायडेशन, याचं वर्गीकरण 10-10 गुणांचे तुम्हाला 4 प्रश्न येणार आहेत. तर याच्यामध्ये पहिले जे 2 प्रश्न आहेत ते 15-15 गुणांचे आहेत. एकास एक और असेल. क्वेश्चन नंबर 1ला एक और असेल आणि दुसऱ्याला एक और असेल. 15-15 30. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे तुमचा 10 गुणांसाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 टिपा दिल्या जातील. त्यापैकी ए बी बीटमधून 1 आणि बी बीटमधून 1 अशा 2 5-5 गुणांच्या तुम्हाला टिपा सोडवायच्या आहेत. तर सारांश रूपानं तुमच्या हे लक्षात आलं असेल की पेपर फर्स्ट जो आहे प्राचीन भारताचा इतिहास आणि पेपर सेकंड जो आहे तो आहे भारताचा इतिहास. आणि दोन्हीकडं प्रकरण पहिलं समान आहे, फक्त तो काळ वेगळा आहे. आणि इतिहासामध्ये काळाला
स्थळाला आणि कारणांना फार महत्त्व असतं. हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण पेपर क्रमांक फर्स्टमधील साधने या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. निश्चितच तुम्हाला ही तासिका आवडली असं समजतो आणि याच ठिकाणी थांबतो.